नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण कोऑपरेटिव्ह फायनल अकाउंट प्रॉब्लेम नंबर 4 सोडवणार आहोत. प्रथम प्रॉब्लेम आपण समजून घेऊया. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2015 and balance sheet as on that date from the following trial balance of Uday Cooperative Credit Society as on 31st March 2015 and other information given. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे 31 मार्च 2015 आणि बॅलन्स शीट त्या तारखेची आपल्याला तयार करायची आहे. आणि हा जो ट्रायल बॅलन्स आहे तो कोणत्या सोसायटीचा आहे? उदय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. इथं हे जे उदाहरण आहे ते कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं आहे. आतापर्यंत आपण जे 3 प्रॉब्लेम बघितले ते कंझ्युमर्स क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे होते. ही जी सोसायटी आहे ती आहे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. आता क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा अर्थ आपण बघितलेला आहे की दिस टाइप ऑफ सोसायटीज प्रोव्हाइड्स अ सबसिडाइज्ड इंटरेस्ट लोन, म्हणजे कमी व्याजदरामध्ये त्यांच्या सभासदांना कर्ज उपलब्ध करून देणं, निधी उपलब्ध करून देणं हे या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा मेन काय असतो? उद्देश असतो. तर ट्रायल बॅलन्स पहा. डेबिट बॅलन्स सेपरेट आहे, क्रेडिट बॅलन्स सेपरेट आहे. मग डेबिट मध्ये कॅश इन हँड आहे, कॅश ॲट बँक आहे, फिक्स डिपॉझिट आहेत विथ महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आहे, फर्निचर आहे, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट आहे, इंटरेस्ट ड्यू ऑन लोन्स आहे, सॅलरीज, ऑफिस रेंट, प्रिंटिंग स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, इन्शुरन्स प्रीमियम, contribution to provident fund, loan due from members. These are the debit balances of Uday Cooperative Credit Society. Then share capital, credit balances मध्ये share capital, reserve funds, member deposits, unpaid dividend, dividend equalization reserve, staff provident fund, profit and loss appropriation account balance आहे याचा, interest आहे, renewal fees आहे, miscellaneous income, cooperative development fund and lastly education fund. तर this is the trial balance of Uday Cooperative Credit Society. Okay, then these are the adjustments, that is additional information. First, interest accrued on members deposits, interest accrued but due but not received, addition to furniture, provide depreciation, then outstanding salary, advance salary, audit fee due, authorized capital. Then directors have recommended the following appropriations from the current year. Directors have recommended the following appropriation for the current year, म्हणजे करंट इयरचा जो प्रॉफिट आहे त्यामधून ही अप्रोप्रिएशन्स करायचे आहेत. त्यामध्ये डिव्हिडंड आहे, शेअर होल्डरला 5% द्यायचं आहे, रिक्वायर्ड अमाऊंट आहे रिझर्व्ह फंड ते आपल्याला तयार करायचे आहे, म्हणजे अप्रोप्रिएशन करायचं आहे 25%, रिक्वायर्ड अमाऊंट किती असते 25%, ट्रान्सफर टू कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड 5% ऑफ नेट प्रॉफिट आफ्टर कॉन्ट्रीब्युशन टू रिझर्व्ह फंड, then transfer to dividend equalization reserve 1000, and then addition to building fund rupees 5000. So these are the adjustment, that is additional information. So on the basis of this trial balance we are going to prepare profit and loss account as well as balance sheet. So this is the information of credit cooperative society. त्यामुळे ही क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची माहिती आहे. क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची फायनल अकाउंट तयार करत असताना ट्रेडिंग अकाउंट तयार करण्याची गरज नसते, कारण ट्रेडिंग अकाउंट जिथं खरेदी आणि विक्रीचे व्यवहार होत असते, म्हणजे जिथं ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन्स होत असतात, म्हणजे ट्रेडिंग ट्रान्झॅक्शन्स मध्ये काय होत असतं, यामध्ये परचेसेस होत असतात, ॲज वेल ॲज तो परचेस केलेला माल काय केला जात असतो, सोल्ड आउट केला जात असतो. त्यामुळं परचेस आणि सेल्सची ट्रान्झॅक्शन जिथं असतात त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट तयार केलं जातं. त्यामुळं हे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे. क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये परचेसेस अँड सेल्स अशा स्वरूपाचे ट्रान्झॅक्शन्स नसतात. क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी काय करत असते, दीज टाइप्स ऑफ सोसायटी ॲक्सेप्ट डिपॉझिट्स फ्रॉम मेंबर्स, म्हणजे ठेवीदारांच्याकडून ठेवी काय केल्या जातात, स्वीकारल्या जातात, अँड ॲक्सेप्टेड डिपॉझिट इज डिस्ट्रीब्युटेड अमंग मेंबर्स ॲज अ ॲडव्हान्स ऑर ॲज अ लोन, म्हणजे जे सभासद आहेत ह्या सभासदांना काय केलं जात असतं, ॲडव्हान्स म्हणजे कर्ज वितरण केलं जात असतं, की ज्याच्यावरचा जो व्याजदर आहे तो व्याजदर कसा असतो, कमी असतो. त्यामुळं जस्ट लाईक बँकिंग ट्रान्झॅक्शन, म्हणजे बँकिंग ट्रान्झॅक्शन सारखी
या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज करून काय होत असतात, तिथं ट्रान्झॅक्शन घडून येत असतात. म्हणजे ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स अँड लेंडिंग मनी, म्हणजे ठेवींचा स्वीकार करणं आणि त्या ठेवी कर्ज स्वरूपात काय करणं, वितरित करणं, अशा स्वरूपाचे व्यवहार या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून होत असतात. त्यामुळं ट्रेडिंग अकाउंट तयार करायची गरज नसते. त्यामुळे फक्त दोन स्टेटमेंट इथं तयार होणार. एक फॉर्म एन that is called as profit and loss account for the year ended 31st March 2015 and Form N that is balance sheet as on 31st March 2015. हे दोन फॉर्म म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची आपल्याला यामध्ये तयार करावी लागते. आणि नेहमीप्रमाणे बॅलन्स शीटचा जो फॉर्म आहे त्यामध्ये ॲज पर ऑर्डर नंबर 1 नंबर 2 लायबिलिटी साईडला ॲज पर ऑर्डर नंबर 1 नंबर 2 जे ॲटम्स आहेत ते आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागतात, तिथं लिहून घ्यावे लागतात. फर्स्ट ॲटम शेअर कॅपिटल, सेकंड ॲटम रिझर्व्ह फंड अँड अदर फंड, थर्ड ॲटम स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, फोर्थ ॲटम सेक्युर्ड लोन, फिफ्थ ॲटम अनसेक्युर्ड लोन, सिक्स्थ ॲटम डिपॉझिट्स, सेवन्थ ॲटम करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स, एट्थ ॲटम अनक्लेम्ड डिव्हिडंड, नाइन्थ ॲटम इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड, 10th atom other liabilities and 11th atom profit and loss appropriation. Then asset side, first atom cash balance, then second investment, third provident fund investment, fourth loans and advances, fifth sundry debtors, sixth current assets, seventh fixed assets, eighth miscellaneous expenses and losses, other items, ninth number, 10th number profit and loss account, and 11th number current losses. So these are the balances, that is this is the standard format of balance sheet that is called as form N. आणि हा जो फॉर्म एन आहे जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, यामध्ये जे एक्सपेन्सेस आहेत आणि इन्कम्स आहेत ते काय आपण इथं स्टँडर्ड फॉर्मॅटमधले घेतलेले नाहीत. आपण उदाहरण वाचू, प्रत्येक ॲटम समजून घेऊ आणि योग्य क्रमानं ते ॲटम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय करत जायचं, पोस्ट करत जायचं. सो सोल्युशन इन द बुक्स ऑफ कोणती क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, उदय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. इन द बुक्स ऑफ उदय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. तर आपण आता प्रत्यक्ष उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. ओके, पहा, डेबिट साइड आपण पहिल्यांदा क्लिअर करू. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बॅलन्स शीटच्या असेट साइडला इथं कॅश इन हँड आणि सेकंड कॅश ॲट बँक. बघा, कॅश इन हँड किती आहे, 350 आणि कॅश ॲट बँक 7,000 रुपये. 350 आणि 7,000 रुपये कॅश ॲट बँक. म्हणजे या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या हातामध्ये म्हणजे कॅशियरकडं 350 रुपये आहेत आणि बँकेमध्ये या कोऑपरेटिव्ह सोसायटीने किती पैसे ठेवलेले आहेत, त्यांचा जो कोण बँकर असेल त्या बँकरकडे 7,000 रुपये त्यांनी ऑन करंट अकाउंट या सेव्हिंग अकाउंटवर ते ठेवलेले आहेत, असा याचा सिंपल अर्थ आहे. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट विथ महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. तर या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं काही अमाऊंट महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेकडे ॲज अ फिक्स्ड डिपॉझिट काय केलेले आहेत, ठेवलेले आहेत. हे जे काय 77,500 आहेत जे फिक्स डिपॉझिट म्हणून स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत ठेवलेले आहेत, हे काय असते, इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे हे इन्व्हेस्टमेंट म्हणून इन्व्हेस्टमेंट सेक्शनला इन्व्हेस्टमेंट पार्टला ट्रान्सफर करायचे. फिक्स डिपॉझिट्स विथ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक. किती रक्कम हे डिपॉझिट म्हणून ठेवलेली आहे, 77,500, 77,500. This is the deposit with Maharashtra State Cooperative Bank.
डिपॉझिटेड अमाऊंट. देन फर्निचर 3500. डेबिट बॅलन्स फर्निचर फिक्स असेट्स, फिक्स असेट फर्निचर. फर्निचर आहे 3500. ट्रायल बॅलन्स व्हॅल्यू आहे 3500. ओके, नेक्स्ट पेजला आपण याचं करू. फर्निचर आहे. ओके, आता हा मुद्दा जरा आपण समजून घ्या. फर्निचरला या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पहा, हे फर्निचर आपण घेतलं 3500. आता ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये नंबर 3 दॅट इज सी, ॲडिशन टू फर्निचर ड्युरिंग द इयर ₹500. याचा अर्थ काय? ड्युरिंग द इयर म्हणजे या वर्षामध्ये फर्निचरमध्ये काय झालेले आहे? वाढ झालेली आहे. ॲडिशन, वाढ झालेली आहे. किती रुपयानं वाढ झालेली आहे? 500 रुपयानं वाढ झालेली आहे. मग फर्निचर जर वाढलेलं असेल तर काय झालेलं असेल? फर्निचरची खरेदी झालेली असेल. म्हणजे इट इज कॉल्ड ॲज परचेस ऑफ फर्निचर. म्हणजे हा जो फर्निचरचा बॅलन्स आहे 3500, त्यामध्ये काय आहे? न्यू परचेस आहेत किती रुपयाचे? 500 रुपयाचे. म्हणजे ओपनिंग बॅलन्स किती असेल? मग 3000 रुपयाचा तो ओपनिंग बॅलन्स असेल. म्हणून ॲड हे 500 रुपयाची काय झालेले आहे? परचेसेस झालेले आहेत. ॲड परचेस ऑफ फर्निचर. किती रुपयाची परचेस झालेले असेल? 500 रुपयाची. म्हणजे फर्निचरचा जो ट्रायल बॅलन्स, फर्निचरची जी ट्रायल बॅलन्स व्हॅल्यू आहे 3500 ही 31 मार्च 2015 ची आहे. मग त्या वर्षात जी फर्निचरची खरेदी झालेली असेल ती त्यामध्ये काय असते? ॲड असते. म्हणून फर्निचर घेत असताना जे 3500 आहे त्या 3500 ची आपल्याला काय करावी लागेल? इथं फोड करावी लागेल. त्यामध्ये ओपनिंग बॅलन्स किती? 3000 आणि न्यू परचेस किती? 500. मग आता फर्निचर किती दिसेल? 3500. हा ट्रायल बॅलन्स मधली व्हॅल्यू. आणि आता याच्यावर डेप्रिशिएशन आहे. आपण डेप्रिशिएशन पण काय करू? चार्ज करू. काय म्हटलं डेप्रिशिएशनला? नेक्स्ट नंबर 4, ॲडिशन टू फर्निचर ड्युरिंग द इयर ₹500. सॉरी, नंबर 4, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ॲट 10% ऑन क्लोजिंग बॅलन्स ऑफ फर्निचर. म्हणजे फर्निचरवर जे डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे 10%, ते जो क्लोजिंग बॅलन्स आहे, क्लोजिंग बॅलन्स किती आहे? 3500. त्याच्यावर हे 10% डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. मग आपण चार्ज करू. क्लोजिंग बॅलन्स फर्निचरचा आपण आता कॅल्क्युलेट केला 3500, त्यामधून लेस डेप्रिसिएशन 10%. 10% किती असेल? 350 रुपये. 3500च्या 10% 350. मग राहिले किती? फर्निचरची अमाऊंट आता 3150. दिस इज द बॅलन्स ऑफ फर्निचर आफ्टर डिडक्शन ऑफ डेप्रिसिएशन. So this is the amount of depreciation which is transferred to profit and loss account. मग हे फर्निचरवरचं डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करायचं? ट्रान्सफर करायचं. इथं आपण त्याची पोझिशन घ्यायची. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर किती आहे? 350. नेक्स्ट फर्निचर झालं. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स. इथं जी ही क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं फंक्शनिंग कसं असतं? ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट म्हणजे ठेवींचा स्वीकार करणे. मग ठेवींचा जर स्वीकार करत असेल तर त्या ठेवीवर काय करावं लागेल? व्याज द्यावं लागेल. म्हणजे हा जो डिपॉझिटवरचा इंटरेस्टचा भाग आहे हा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा मेन काय असतो? एक्सपेन्सेस असतो. मेजर एक्सपेन्सेस आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करायचा? ट्रान्सफर करायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तो खर्च वर्ग करायचा. सो इंटरेस्ट ऑन डिपॉझिट ट्रान्सफर टू डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ₹40,000. to interest on deposit. Interest on deposits. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स किती रुपये आहे? इंटरेस्ट 40,000 रुपये. याला ऍडजस्टमेंट असू शकते, असतेच.
आउटस्टँडिंग वगैरे असू शकते, इंटरेस्ट कधीच फुल पेड होत नाही. सो दिस इज द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट विच इज डायरेक्टली पेड टू दी depositors. Then interest, additional information. इंटरेस्ट accrued ऑन मेंबर्स डिपॉझिट. मेंबर डिपॉझिट म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही ठेवी स्वीकारलेल्या आहेत त्याच्यावरचं accrued इंटरेस्ट किती आहे? 2500. accrued इंटरेस्ट याचा अर्थ काय? इट इज अमाऊंट ऑफ इंटरेस्ट विच इज ड्यू बट नॉट पेड. म्हणजे ती ड्यू झालेली आहे परंतु ती पेड केलेली नाही. मग याचा अर्थ काय? इट इज अ एक्सपेन्सेस ऑफ पर्टिक्युलर फायनान्शियल इयर. म्हणजे पर्टिक्युलर फायनान्शियल इयरचा हा काय असतो? एक्सपेन्सेस असतो. हेन्स इट इज ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो इंटरेस्ट accrued ऑन मेंबर्स डिपॉझिट इज ॲडेड टू ऑलरेडी जे डिपॉझिट तुम्ही पेड केलं आहे त्यामध्ये हे काय करायचं? ॲड करायचं. 2500. ॲड इंटरेस्ट ऑन ॲड accrued इंटरेस्ट. ॲड accrued इंटरेस्ट. किती आहे ते? 2000 रुपयाचं accrued इंटरेस्ट आहे. सॉरी 2500 रुपयाचं आहे. 2500 रुपयाचं डिपॉझिट इंटरेस्ट जे आउटस्टँडिंग आहे ते ॲड केलं. म्हणजे टोटल इंटरेस्ट किती आहे? 42,500. ओके. सो दिस इज द accrued इंटरेस्ट विच इज ऑलरेडी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बट नॉट पेड. हेन्स इट्स बिकम लायबिलिटी. जर ते पेड केलेलं नाही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चार्ज केलेलं आहे, आता ते पेड करावं लागेल. याचा अर्थ ही त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीची आता काय झाली? लायबिलिटी झाली. मग हे जे आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे, accrued इंटरेस्ट आहे, ते लायबिलिटी म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करावं लागेल. कुठे ट्रान्सफर करायचं? हे आहे पहा. करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन मध्ये हे accrued इंटरेस्ट काय करायचं? ट्रान्सफर करायचं. accrued इंटरेस्ट किती आहे? 2500. accrued इंटरेस्ट ऑन डिपॉझिट. accrued interest on deposits. Next, interest due on loans rupees 4000. So what is the meaning of interest due on loans in trial balance? हे ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला काय केलं आहे? इंटरेस्ट ड्यू ऑन लोन्स दिलेलं आहे. लोन्सच्या शब्दाचा अर्थ काय? या कोऑपरेटिव्ह सोसायटीनं सभासदांना दिलेलं काय आहे? हे कर्ज असतं. त्या कर्जावरचं हे व्याज काय आहे? यायचं आहे. हा काय आहे? पाठीमागील काही वर्षाचं हे व्याज जे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला अद्याप आलेलं नाही त्याचा हा काय आहे? बॅलन्स आहे. त्यामुळं डायरेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेट साईडला कुठे वर्ग करायचं? अदर आयटम्स मध्ये हे वर्ग करायचं. हे करंट इयरचं नाही, हा बॅकलॉग आहे. पाठीमागल्या वर्षापासून हे काय होत आलेलं आहे? कॅरी फॉरवर्ड होत आलेलं आहे. ते काय करायचं? बॅलन्स शीटच्या असेट साईडला ट्रान्सफर करायचं किंवा या वर्षीचं पण ते व्याज असू शकतं. थोडक्यात ते ॲडजस्टमेंट करून काय केलं आहे? हा ॲटम आपल्याला काय केलं आहे? ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे. त्यामुळे दोन शक्यता असतात. एक तर हे चालू वर्षाचं आहे, पण जर चालू वर्षाचं असेल तर आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये पण ते त्यांनी काय केलं आहे? दिलेलं आहे 1000. म्हणजे हे चालू वर्षाचं नाही, हे पाठीमागल्या वर्षाचं, त्याच्या पाठीमागल्या वर्षाचं काय आहे? इंटरेस्ट ड्यू आहे बट नॉट रिसिव्ह आहे. ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला डायरेक्ट काय करायचं? वर्ग करायचं. इंटरेस्ट ड्यू ऑन लोन्स रुपीज 4000. अदर आयटम्स मध्ये ते वर्ग करायचं. इंटरेस्ट ड्यू ऑन लोन्स. इंटरेस्ट ड्यू ऑन लोन्स किती आहे? ते 2500 रुपये. इंटरेस्ट ड्यू ऑन लोन्स 2500 नाही, माझ्या मते ते 4000 रुपये आहे. इंटरेस्ट ड्यू ऑन लोन्स 4000 रुपये. ठीक आहे. या वर्षीचं आपण ऍडजस्टमेंटच्या वेळेला बघू काय असेल ते. ओके. देन सॅलरीज सिंपल आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 15000 रुपये सॅलरीज टू सॅलरीज.
सॅलरीज 15,000. ओके, ठीक आहे. 15,000 रुपयाची सॅलरी. आता याला ऍडजस्टमेंट असतात. बघू आता ऍडजस्टमेंट मध्ये काय काय सांगितलेलं आहे. हे पहा, ई नंबर 5 आउटस्टँडिंग सॅलरी आहे. किती आहे? 150. आता आउटस्टँडिंग सॅलरी प्रत्येक उदाहरणामध्ये हा आयटम येऊन गेलेला आहे. इट इज अ अमाऊंट ऑफ सॅलरी विच इज रिलेटेड टू करंट इयर बट नॉट पेड, सो इट इज अ एक्सपेन्सेस ऑफ दॅट पर्टिक्युलर इयर. तर त्या पर्टिक्युलर इयरचा हा एक्सपेन्सेस आहे, पेड झालेला नाही, तो आपल्याला एक्सपेन्सेस म्हणून काउंट करावा लागेल. तो मग जी सॅलरी पेड झालेली आहे त्यामध्ये ऍड करायचा, म्हणून तो आपण ऍड करू. ऍड आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी ती आहे 150 रुपयाची. आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी आहे 150 रुपयाची. ठीक आहे, ते आपण ऍड करू. किती झाले मग? 15,150. ठीक आहे. आता हे जे आउटस्टँडिंग सॅलरी आहे, आता एक्सपेन्सेस म्हणून आपण काउंट केलेली आहे, ती पेड केलेली नाही. मग आता ही काय झाली? लायबिलिटी झाली. लायबिलिटी साईडला आपल्याला हे काय करावं लागेल? ट्रान्सफर करावं लागेल. आउटस्टँडिंग सॅलरी कुठं ट्रान्सफर करायची? करंट लायबिलिटीमध्ये ती ट्रान्सफर करायची. हे आउटस्टँडिंग सॅलरी 150 रुपये. अजून सॅलरीला एक ऍडजस्टमेंट आहे, ती पण आपण इथं क्लिअर करू. पहा, ऍडव्हान्स सॅलरी आहे. हे पहा, ऍडव्हान्स सॅलरी किती? 250 रुपयाचं हे काय आहे? ऍडव्हान्स पेमेंट आहे सॅलरीचं. किती? 250. सो द ऍडव्हान्स पेमेंट जनरली इट इज नॉट रिलेटेड टू करंट इयर, हेन्स इट इज डिडक्टेड फ्रॉम सॅलरी पेड. ही जी सॅलरी पेड केली आहे त्यामधून काय करायचं? हे वजा करायचं. लेस ऍडव्हान्स सॅलरी. किती रुपयाची ती ऍडव्हान्स सॅलरी आहे? 250 रुपयाचं ऍडव्हान्स पेमेंट केलेलं आहे, ते वजा करू आपण 15,150 मधून. 15,150 मधून ही सॅलरीचं आपण पेमेंट काय करू? वजा करू. मग किती शिल्लक राहील? 15,150 वजा 250 मायनस 250. सॉरी, 15,150 वजा 250, 14,900. ही आहे चालू वर्षाची सॅलरी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आपण बघू आता. सॅलरी झालेला आहे. देन ऑफिस रेंट 2,500. ऑफिस रेंट टू ऑफिस रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून टाकायचं. ऑफिस रेंट 2,500. ऑफिस रेंट आहे 2,500. ऍडजस्टमेंट आहे का पाहायची याला? रेंट वगैरे ड्यू असू शकतं. नाही, ठीक आहे. चला, ऑफिस रेंट ऍडजस्टमेंट नाही. देन प्रिंटिंग अँड स्टेशनरी 200, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करून टाकायचं. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी. किती आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी? 200 रुपये. ट्रान्सफर करून टाका 200 रुपये. नेक्स्ट आयटम कोणता आहे? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 300 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करून टाकायचं. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किती आहे? तो 300 रुपये. नेक्स्ट कोणता आहे? इन्शुरन्स प्रीमियम 500 रुपये. विम्याचा हप्ता दिलेला आहे, तो खर्च आहे. टू इन्शुरन्स प्रीमियम. किती आहे तो इन्शुरन्स प्रीमियम? 500 रुपयाचा. याला ऍडजस्टमेंट आहे का बघू? प्रीपेमेंट वगैरे असू शकतं. इन्शुरन्स प्रीमियम नाही. चला, नेक्स्ट. कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड याचा अर्थ काय आहे? की कर्मचाऱ्यांचा हा जो प्रॉव्हिडंट फंड आहे, भविष्य निर्वाह निधी,
त्यामध्ये या संबंधित कोऑपरेटिव्ह सोसायटीनं आपली वर्गणी दिलेली आहे, कॉन्ट्रीब्युशन, आपलं योगदान काय केलेलं आहे, दिलेलं आहे. म्हणजे हा कर्मचाऱ्यांच्या वरचा या कोऑपरेटिव्ह सोसायटीचा काय आहे, खर्च आहे. देन इट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ₹1000. सो इट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सॅलरीच्या खाली हा आयटम जनरली लिहिला जातो, म्हणून आपण लिहू कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. किती कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे प्रॉव्हिडंट फंडाचं? 1000 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन ह्या संस्थेनं कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, 1000 रुपये कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. टू कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. देन लोन ड्यू फ्रॉम मेंबर्स. याचा अर्थ काय? जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्स कडून हे कर्ज यायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, इट इज ॲडव्हान्सेस गिवन टू मेंबर्स. किती रुपयाचे ॲडव्हान्सेस दिलेले आहेत? 15 लाख रुपयाचे हे ॲडव्हान्सेस दिलेले आहेत. सो हे जे लोन्स आहेत, हे लोन्स काय करायचे, ट्रान्सफर करून टाकू आपण. लोन्स अँड ॲडव्हान्सेस टू लोन्स. 15 लाख रुपयाचे हे लोन्स आहेत. 15 लाख रुपयाचे हे काय आहेत, लोन्स आहेत. एक ॲटम पहा, इथं एक ॲडजस्टमेंट आपण केली, पण त्याचा दुसरा परिणाम आपण दाखवलेला नाही. पाहिजे पहा, ॲडव्हान्स सॅलरी 250 हे ॲडव्हान्स पेमेंट आहे. मग ॲडव्हान्स पेमेंट आपण चालू वर्षीच्या एक्सपेन्सेसमधून, म्हणजे चालू वर्षी जे पेमेंट झालेलं आहे त्यामधून हे वजा केलं, परंतु ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला हे ॲडव्हान्स पेमेंट काय करायचं असतं, ट्रान्सफर करायचं असतं. मग हे ॲडव्हान्स सॅलरी कुठं ट्रान्सफर करून टाकायची, हे जे लोन्स अँड ॲडव्हान्सेस आहेत यामध्ये हे ॲडव्हान्सेस म्हणून ट्रान्सफर करून टाकायची. ॲडव्हान्स सॅलरी 250. माझ्या मते हे राऊंड गेलेलं होतं का, चुकून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केलं आपण? नाही, हे आपल्याकडून राऊंड गेलेलं होतं, काळजीपूर्वक करावं लागतं हे. ठीक आहे, ॲडव्हान्स सॅलरी 250. ठीक आहे. बॅलन्स शीट टॅली झाली नसते, हा गोंधळ झाला असता. ठीक आहे, डेबिट बॅलन्स आपण पोस्ट केलेले आहेत. आता क्रेडिट बॅलन्स. शेअर कॅपिटल आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला, शेअर कॅपिटल. पण ॲथोराइज कॅपिटल वगैरे आहे का, उदाहरणामध्ये पाहू. आहे पहा, ॲथोराइज्ड शेअर कॅपिटल 50,000 शेअर्स ऑफ ₹10 इच. म्हणजे 50,000 शेअर्स आहेत. एका शेअरचं मूल्य किती आहे, 10 रुपये आहे. ते पहिल्यांदा मांडून घ्यायचं. घ्या ॲथोराइज्ड शेअर कॅपिटल. ॲथोराइज्ड शेअर कॅपिटल किती आहे, 50,000 शेअर्स. 50,000 शेअर्स ऑफ ₹10 इच. ऑफ ₹10 इच. मग किती झाले, हे 5 लाख रुपये हे ॲथोराइज्ड शेअर कॅपिटल झालं. 5 लाख रुपये हे ॲथोराइज्ड शेअर कॅपिटल आहे. आता प्रत्यक्ष ट्रायल बॅलन्स मध्ये जे शेअर कॅपिटल आहे ते रिसिव्ह आहे, 3,75,000 रुपये हे कलेक्ट झालेलं आहे, रिसिव्ह झालेलं आहे. ते आपण जमा करू. या 3,75,000 रुपये. 3,75,000 रुपये हे शेअर्स रिसिव्ह झालेले आहेत. याचा अर्थ आता आपल्याला काय, इश्यूड अँड सबस्क्रायबर कॅपिटल, पेड अप कॅपिटल. इश्यूड अँड पेड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल किती असेल, 3,75,000. 10 रुपयाच्या शेअर प्रमाणे किती शेअर्स असतील, 37,500 शेअर्स ऑफ ₹10 इच. इतके शेअर्स म्हणजे 37,500 शेअर्स काय केलेले असतील, इश्यू केलेले असतील. हे जे ॲथोराइज कॅपिटल आहे बॅलन्स शीटची टोटल करत असताना याचा विचार करायचा नसतो. ठीक आहे, म्हणजे 3,75,000 ही बॅलन्स शीटची टोटल करत असताना आपण काय करायचे, काउंट करायचे. पुढचा आहे रिझर्व्ह फंड 25,000 रुपये. घ्यायचं रिझर्व्ह फंड.
रिझर्व्ह फंड 25,000 रुपये डायरेक्ट आउटरला घ्यायचे. या वर्षीची प्रोव्हिजन या वर्षी करायची नसते, पुढल्या वर्षी करायची असते. त्यानंतर काय आहे, मेंबर्स डिपॉझिट 11,23,875 डिपॉझिट्स आहेत. डिपॉझिट्समध्ये वर्ग करून टाकायचे. मेंबर्स डिपॉझिट्स 11,75,000 किती अमाऊंट आहे, 11,75,000 नाही, 11,23,875 11,23,875 हे मेंबर्स डिपॉझिट्स आहेत. हे मेंबर्स डिपॉझिट्स 11,23,875. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, अनपेड डिव्हिडंड. सो this is the amount of dividend which is not paid by the cooperative society, so it's become liability, hence it is transferred to liability side of balance sheet. So balance sheet च्या liability side ला आपण हे ट्रान्सफर करू. अनपेड डिव्हिडंड 1050 करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन मध्ये हे ट्रान्सफर करून टाकायचं. अनपेड डिव्हिडंड, अनपेड डिव्हिडंड किंवा इथं अनक्लेम्ड डिव्हिडंड म्हणून सुद्धा आपण हा आयटम काय करू शकतो, इथं ट्रान्सफर करू शकतो. अनपेड डिव्हिडंड इथं ट्रान्सफर न करता ऑलरेडी अनक्लेम्ड डिव्हिडंड आहे. किती रुपयाचा, 500 रुपयाचा हा अनक्लेम डिव्हिडंड आहे. सॉरी, 1050 रुपयाचा तो अनक्लेम डिव्हिडंड आहे. अनक्लेम डिव्हिडंड. ओके. देन डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व फंड आहे, रिझर्व आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 9,000 रुपयाचा डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व आहे. डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व, डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व 9,000 रुपयाचा तो रिझर्व आहे. या वर्षीची तरतूद पुढच्या वर्षी ती आफ्टर अप्रुव्हल इन जनरल मीटिंग, ॲन्युअल जनरल मीटिंग, ते यामध्ये ॲड होईल. ओके, ठीक आहे. डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व. नेक्स्ट काय आहे, स्टाफ प्रॉव्हिडंट फंड 10,000 हा स्टाफ प्रॉव्हिडंट फंड आहे. इट्स बिकम काय आहे, ही लायबिलिटी असते. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला स्टाफ प्रॉव्हिडंट फंड आपण काय करू, ट्रान्सफर करू. किती आहे, 10,000 चा स्टाफ प्रॉव्हिडंट फंड आहे. सेपरेट त्याच्यासाठी हेड आहे 10,000 स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. देन काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटचा हा बॅलन्स आहे 15,500. म्हणजे हा लास्ट इयरचा प्रॉफिटचा बॅलन्स आहे 15,500. इथं प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन तो ट्रान्सफर करू. आपण नेक्स्ट पेजला घेऊ. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. किती रुपयाचा तो बॅलन्स आहे, 15,500. प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट 15,500. यामधूनच 25% कुठे वर्ग केले जातात, रिझर्व्ह फंडला वर्ग केले जात असतात. ठीक आहे. इंटरेस्ट किती आहे, 89,000. इंटरेस्ट क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे हा इन्कम आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ते ट्रान्सफर करायचं बाय इंटरेस्ट. बाय इंटरेस्ट जे लोन दिलेलं आहे ना त्याच्यावरचं हे इंटरेस्ट आहे, बाय इंटरेस्ट. किती रुपयाचं इंटरेस्ट रिसिव्ह झालेलं आहे, इंटरेस्ट 89,000, 89,000. इनर कॉलमला घेऊ 89,000, कारण यामध्ये काय असू शकतं, आउटस्टँडिंग इंटरेस्ट, ॲक्रुड इंटरेस्ट असू शकतं. कर्जावरचं हे मिळालेलं व्याज आहे. ॲडजस्टमेंट बघूया. हे पहा, इंटरेस्ट ॲक्रुड बट नॉट रिसिव्ड 1,000 हे ॲक्रुड आहे पण मिळालेलं नाही. म्हणजे हे मिळायला पाहिजे होतं परंतु ते मिळालेलं नाही. दॅट इज इट इज इन्कम ऑफ पर्टिक्युलर अकाउंटिंग इयर. म्हणजे ह्या अकाउंटिंग इयरचा हा काय आहे, इन्कम आहे, परंतु तो अद्याप मिळालेला नाही. ठीक आहे, पर्टिक्युलर अकाउंटिंग इयरचा इन्कम आहे तर तो
इन्कम म्हणून आपण काय करायचा, ऍड करायचं. 1000 रुपये इन्कम, इंटरेस्ट अॅक्रूड. ऍड इंटरेस्ट अॅक्रूड, इंटरेस्ट अॅक्रूड. 1000 रुपयाचं हे इंटरेस्ट अॅक्रू आहे. म्हणजे टोटल आता किती झाले, 90,000 रुपयाचं हे इंटरेस्ट झालं. आता हे इंटरेस्ट अॅक्रू आपण जमा केलं, परंतु ते मिळालेलं नाही. सो इट्स बिकम असेट. तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला हे काय करायचं, वर्ग करायचं अदर आयटम्स मध्ये. इंटरेस्ट अॅक्रूड 1000. हे 4000 रुपयाचं लास्ट इयरचं आहे, ते इनर कॉलमला घेऊ. आणि हे चालू वर्षाचं किती आहे, 1000. म्हणजे एकूण बॅलन्स किती असेल, 5000 रुपयाचा तो बॅलन्स असेल. ओके. इंटरेस्ट अॅक्रूड हे करंट इयरचं आहे. इन ब्रॅकेट आपण लिहू वाटल्यास करंट इयर. ओके. टोटल इंटरेस्ट अॅक्रूड किती झाला आता, 5000 रुपयाचं इंटरेस्ट अॅक्रूड झालेलं आहे. देन रिन्युअल फी अदर इन्कम आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय रिन्युअल फी, बाय रिन्युअल फी किती रुपयाचं रिन्युअल फी आहे, अमाऊंट मिळालेली आहे 2000 रुपये अमाऊंट आहे. रिन्युअल फी 2000 रुपये. रिन्युअल फी 2000 रुपये. नेक्स्ट मिसलेनियस इन्कम 150 रुपये. अदर इन्कम आहे 150 रुपयाचं. मिसलेनियस इन्कम किती आहे, तो 150 रुपयाचं मिसलेनियस इन्कम आहे. ठीक आहे, ते आपण जमा करू. नेक्स्ट कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड आहे. ठीक आहे, कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड म्हणजे सहकारी संस्था विकास निधी आहे 1025 रुपयाचा. तो फंड आहे अदर फंड म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला वर्ग करायचा. कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड 150 रुपये. नाही, 1025 रुपये. 1025 रुपये. 1025 रुपये कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड. कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड किती आहे, 1025 रुपये कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड. देन एज्युकेशन फंड आहे 250 रुपयाचा. एज्युकेशन फंड 250 रुपये. एज्युकेशन फंड. एज्युकेशन फंड 250 रुपये. तर अशा पद्धतीने आपण ट्रायल बॅलन्स पोस्ट केलेला आहे. आता ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत ते आपण काय करूया, पोस्ट करूया. नंबर 1 ॲडजस्टमेंट इंटरेस्ट अॅक्रूड ऑन मेंबर्स डिपॉझिट. हे ॲडजस्टमेंट आपण केलेले आहे. 2 नंबरची ॲडजस्टमेंट केलेली आहे. 3 नंबरची सुद्धा ॲडजस्टमेंट आपण केलेली आहे. 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबरची पण ॲडजस्टमेंट केलेली आहे. 7 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. ऑडिट फी ड्यू 1500. सो ऑडिट फी किती रुपये ड्यू आहे, 1500 रुपयाची. ते ऑडिट फी आपल्याला काय करावं लागेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करावी लागेल. ऑडिट फी टू ऑडिट फी 1500. ठीक आहे, ऑडिट फी आपण 1500 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रान्सफर केले, परंतु हे पेड झालेले नाहीत. हे आता लायबिलिटी झाली. त्यामुळे लायबिलिटी साईडला हे काय करावे लागतील, ट्रान्सफर करावे लागतील. करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. ऑडिट फी, आउटस्टँडिंग ऑडिट फी. आउटस्टँडिंग ऑडिट फी
1500 रुपये. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे ॲथराइज कॅपिटल आपण तयार केलेलं आहे, त्याची ॲडजस्टमेंट पूर्ण केलेली आहे. आणि आता डायरेक्टर्स हॅव रिकमेंडेड द फॉलोइंग ॲप्रोप्रिएशन्स फॉर द करंट इयर. तर डायरेक्टर्स रिकमेंड करतात, काय रिकमेंडेशन केलेलं आहे, करंट इयरचा जो प्रॉफिट आहे त्यामधून हे ॲप्रोप्रिएशन्स करायचे आहेत. तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, करंट इयरचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागेल. तर आपण काय करू, प्रथम हा जो करंट इयरचा प्रॉफिट आहे तो करंट इयरचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करू. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. $92,150 टोटल. त्यामधून एक्सपेन्सेस आपण मायनस करू, एक्सपेन्सेसची टोटल करू. एक्सपेन्सेस 42,500 अधिक 14,900 प्लस 1,000 प्लस 2,500 प्लस 200 300 1,000 रुपये. हे 200 300 आणि 500 1,000 प्लस हे 1,500 हे आणि हे 350 350 डेप्रिसिएशन. 63,750 हा आहे खर्च. त्यामधून हे इन्कम वजा करू. 92,150. प्रॉफिट किती असेल, 28,400. हा झाला नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट. तर हा नेट प्रॉफिट टोटल करून घेऊ 92,150. आणि हा जो नेट प्रॉफिट आहे 28,400 हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हा जो ॲप्रोप्रिएशन सेक्शन आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन, तिथं हा प्रॉफिट काय करायचा, ट्रान्सफर करायचा. प्रॉफिट फॉर द इयर 2015 किती तो नेट प्रॉफिट आहे 2015चा 28,400. ठीक आहे. 28,400 हा काय आहे, करंट इयरचा प्रॉफिट आहे. आता डायरेक्टर्स रिकमेंडेड ॲडजस्टमेंट काय सांगितले, डायरेक्टर्स रिकमेंडेड द फॉलोइंग ॲप्रोप्रिएशन्स फॉर द करंट इयर. तर करंट इयरच्या प्रॉफिटमधून ही ॲप्रोप्रिएशन्स करायचे आहेत. आता हे ॲप्रोप्रिएशन्स कशी आपल्याला यामध्ये याची ट्रीटमेंट दाखवावी लागते. तर एक स्वतंत्र ॲप्रोप्रिएशन अकाउंट यामध्ये काय केलं जातं, तयार केलं जातं. हा जो करंट इयरचा प्रॉफिट आहे, करंट इयरचा प्रॉफिट किती आहे 28,400, तो ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या क्रेडिटला काय केला जातो, ट्रान्सफर केला जातो. आणि त्यामधून लेस म्हणजे डेबिट साईडला ही सगळी ॲप्रोप्रिएशन्स दाखवली जातात. मग पहिलं ॲप्रोप्रिएशन कोणतं, डिव्हिडंड टू शेअर होल्डर डेबिट साईडला. त्यानंतर रिझर्व्ह फंडला जी रिक्वायर्ड अमाऊंट आहे, रिक्वायर्ड अमाऊंट किती, करंट इयरच्या प्रॉफिटच्या 25% डेबिट साईडला. त्यानंतर कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंडला 5% नेट प्रॉफिट आफ्टर कॉन्ट्रीब्युटिंग टू रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंडला नेट प्रॉफिट गेल्यानंतर जो प्रॉफिट राहील त्याच्या 5% कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंडला म्हणजे ॲप्रोप्रिएशनच्या डेबिट साईडला. त्यानंतर डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्हला 1,000 रुपये ते ॲप्रोप्रिएशनच्या डेबिटला. आणि ॲडिशन टू बिल्डिंग फंड म्हणजे बिल्डिंग फंडच्या म्हणजे ॲप्रोप्रिएशनच्या डेबिटला आणि हे बिल्डिंग फंडमध्ये काय केलं जाईल, ॲड केलं जाईल. म्हणजे हे ॲप्रोप्रिएशन अकाउंट तयार करून सगळं ॲप्रोप्रिएशन अकाउंटच्या डेबिटला टाकलं जाईल. परंतु याचं जे क्रेडिट आहे म्हणजे डेबिट एंट्री झाली ॲप्रोप्रिएशनच्या डेबिटला, परंतु याची जी क्रेडिट एंट्री आहे ती क्रेडिट एंट्री अप्रुव्हल मिळाल्यानंतर आफ्टर अप्रुव्हल ऑफ ॲन्युअल जनरल मीटिंग, ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये याला मान्यता मिळाल्यानंतर मग याचं काय केलं जातं, क्रेडिट एंट्री केली जात असते. म्हणजे हे सगळं ॲप्रोप्रिएशन कोणत्या वर्षी होणार, नेक्स्ट इयरला होणार. परंतु एक ॲडजस्टमेंट म्हणून
आपण हे अकाउंट थ्रू काय करू शकतो, दाखवू शकतो. आता हे कसं दाखवायचं? प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. आपण एक प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट तयार करू. हे घ्या, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट फॉर द इयर एंडेड 31/3/2015 बाय प्रॉफिट करंट इयरचं, बाय नेट प्रॉफिट. किती आहे नेट प्रॉफिट? 28,400. हे झालं 28,400. आणि बाय लास्ट इयरचा प्रॉफिट इथे घ्यायचा, बाय प्रॉफिट फॉर द लास्ट इयर. प्रॉफिट फॉर द लास्ट इयर, लास्ट इयर. किंवा पहिल्यांदा इथं लास्ट इयरचा प्रॉफिट प्रथम घेतला जातो बाय बॅलन्स म्हणून. बाय बॅलन्स, बाय बॅलन्स. लास्ट इयरचा प्रॉफिट किती आहे? इथं आहे तो 15,500. करंट इयरचा प्रॉफिट किती आहे? 15,500. आणि करंट इयरचा प्रॉफिट किती आहे? 28,400. प्रॉफिट फॉर द इयर, हे करंट इयरचा प्रॉफिट. प्रॉफिट फॉर द इयर 28,400. ओके. पहिला अप्रोप्रिएशन 2, स्टॅट्युटरी रिझर्व. स्टॅट्युटरी रिझर्व किती टक्के? करंट इयरच्या प्रॉफिटच्या 25%. करंट इयरचा प्रॉफिट आहे 28,400. 7,100 हे स्टॅट्युटरी रिझर्व. देन आता अजून कोणते कोणते रिझर्व आहेत ते आपण बघू. उदाहरणात सांगितले ते रिझर्व करू. डिव्हिडंड टू शेअर होल्डर. डिव्हिडंड किती द्यायचं आहे? 5%. घ्या, डिव्हिडंड टू डिव्हिडंड, टू डिव्हिडंड 5%. शेअर कॅपिटल किती आहे? त्याच्या 5%. शेअर कॅपिटल आहे 3,75,000. 3,75,000. डिव्हिडंड नेहमी पेडअप कॅपिटलवर डिक्लेअर केला जातो. 3,75,000 डिवायडेड बाय 100 इंटू 18,750. डिव्हिडंड 18,750 डिव्हिडंड. ओके. नेक्स्ट, कोऑपरेटिव्ह फंड. किती कोऑपरेटिव्ह फंड आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे? तो आहे 5%. पण तो कसा? नेट प्रॉफिट आफ्टर कॉन्ट्रीब्युटिंग टू रिझर्व्ह फंड. म्हणजे रिझर्व्ह फंडला प्रॉफिट ट्रान्सफर केल्यानंतर जो प्रॉफिट शिल्लक राहील त्याच्या 5%. मग घेऊ कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंडला. टू कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड, टू कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड, टू कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड. कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड. ठीक आहे. 5%. कशाच्या 5% घ्यायचं आहे? 5% ऑफ. कशाच्या? रिझर्व्ह फंड ट्रान्सफर केल्यानंतर जो प्रॉफिट राहील, म्हणजे हा प्रॉफिट आहे 28,400. 28,400 त्यामधून रिझर्व्ह फंड वजा केल्यानंतर जो प्रॉफिट राहील, रिझर्व्ह फंड आपण वजा करू 7,100. त्याच्या किती टक्के? 5%. घ्या, 28,400 हा करंट इयरचा प्रॉफिट. त्यातून वजा करू रिझर्व्ह फंड 7,100. याच्या 5%, 21,300च्या 5% भागिले 100 इंटू 5 किती होते? 1,065. कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड 1,065. ओके. ठीक आहे. त्यानंतर पुढची ॲप्रोप्रिएशनची ॲडजस्टमेंट कोणती आहे? डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व 1,000 रुपये.
डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व. टू डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व. किती डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्वला रक्कम आपल्याला ट्रान्सफर करावयाची आहे, ती आहे 1000 रुपयाची. 1000 रुपये डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व. त्यानंतर काय आहे, बिल्डिंग फंडला रक्कम ऍड करायची आहे 5000 रुपयाची. बिल्डिंग फंड 5000 रुपये बिल्डिंग फंड. टू बिल्डिंग फंड. टू बिल्डिंग फंड 5000 रुपयाला 5000 रुपये बिल्डिंग फंडला ट्रान्सफर करायचे. आणि आता यामध्ये जो बॅलन्स राहील तो बॅलन्स शीटला ट्रान्सफर होईल. टू बॅलन्स. किती राहतो बॅलन्स टोटल करायची. याच्या अगोदर दोन प्रॉफिट आहेत आपल्याकडे. लास्ट इयरचा आहे 15500, करंट इयरचा आहे 28400, टोटल प्रॉफिट आहे 43900. त्यामधून हे अप्रोप्रिएशन्स वजा करू आपण. 7100 प्लस 18750 प्लस 1065 प्लस 1000 प्लस 5000. टोटल अप्रोप्रिएशन किती झाले, 32915 वजा करा 43900 मधून. बॅलन्स किती राहील, 10985. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय होईल, ट्रान्सफर होईल. पण कधी, नेक्स्ट इयरला. चालू वर्षी हे अप्रोप्रिएशन डन होत नाही. अशा पद्धतीने ते अप्रोप्रिएशन केलं जाईल. ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये सभासदांच्या समोर हे सगळं प्रेझेंट केलं जाईल. सभासदांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर हे अप्रोप्रिएशन नेक्स्ट इयरला त्या रिझर्वला म्हणजे स्टॅट्युटरी रिझर्वमध्ये ॲड होतील. हे डिव्हिडंड तो अनक्लेम डिव्हिडंड म्हणून दिसेल. कोऑपरेटिव्ह फंडमध्ये 1065 ॲड होतील. डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्वला 1000 रुपये काय होतील, ॲड होतील. हे कधी होईल, नेक्स्ट इयरला होईल. म्हणून इथे एक नोट लिहायची. नोट काय नोट लिहायची, द डायरेक्टर्स रिकमेंडेड अबाव अप्रोप्रिएशन्स. हे अप्रोप्रिएशन रिकमेंड केलेले आहेत. अबाव appropriations but above appropriations out of current year's profit. Out of current year's profit. But हे but काय असेल, but these appropriations needed to be approved in annual general meeting. Hence it is shown as profit and loss appropriation memorandum account. That is, hence it is approved in annual general meeting. Hence it is shown as memorandum profit and loss appropriation account. Profit and loss appropriation account. म्हणजे हे कसं दाखवायचं, ॲज अप्रोप्रिएशन आहे, परंतु हे कसं असेल, मेमोरँडम असेल. मेमोरँडम हा शब्द द्यायचा. मेमोरँडम प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. म्हणजे नेक्स्ट इयरला याचा सेकंड पार्ट काय होईल, क्लिअर होईल. ओके, आता बॅलन्स शीट टॅली करू. जो अनावश्यक भाग आहे तो कट करून घेऊ.
आता बॅलन्स शीटची असेट साईड पहिल्यांदा आपण टोटल करू. घ्या 350 प्लस 7000 प्लस 77500 प्लस 15 लाख रुपये प्लस 250 प्लस 3150 3150 प्लस 5000 टोटल 15,93,250 15,93,250 टॅली होते का पाहू आपण. 15,93,250 पहा टोटल. हे 5 लाख रुपये घ्यायचे नाहीत, हे ॲथोराइज कॅपिटल आहे. पेड अप कॅपिटल किती आहे 3,75,000 प्लस 25,000 प्लस 9,000 प्लस 1,025 प्लस 250 प्लस 10,000 प्लस 11,23,875 त्यानंतर हे 2,500 त्यानंतर 150 त्यानंतर 1,500 त्यानंतर हे 1,050 त्यानंतर हे 15,500 त्यानंतर हे करंट इयरचा प्रॉफिट 28,400. बघा बरं 15,93,250 अशा पद्धतीनं ही बॅलन्स शीट काय होते टॅली.